महत्त्वाची आहे। परदेशामध्ये नोकरीच्या निमित्तानं राहणाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये मतदानाची संधी आता मिळणार आहे। 2000 पेक्षा अधिक मतदार कामानिमित्तानं परदेशामध्ये आहे। मतदारांना यादीमध्ये नाव असल्याची खात्री करण्याचे आदेश आता निवडणूक आयोगाने दिलेले आहेत। निवडणूक आयोग प्रशासनाने या संदर्भात आवाहन केलं। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। परदेशामध्ये नोकरीच्या निमित्तानं राहणाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये आता मतदानाची संधी आहे। 2000 पेक्षा अधिक मतदार कामानिमित्तानं परदेशामध्ये राहतात। मतदारांना यादीमध्ये नाव असल्याची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले। तर या संदर्भात निवडणूक आयोग प्रशासनानं आवाहन देखील केलेलं आहे। तर अनिवासी भारतीय मतदार आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। मुंबई शहर मधले 407, मुंबई उपनगर मधले 1881 आणि एकूण 2288। तर हे अनिवासी भारतीय मतदार आहेत। कामानिमित्तानं नोकरीच्या निमित्तानं ते परदेशामध्ये आहेत। तर त्यांना आता मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही याची खात्री करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।